शासकीय जागेत अतिक्रमण करत सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही पूर्वमान्यता न घेता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आल्याच्या चौकशीत स्पष्ट झालेल्या प्रकरणी चंदनापुरी ग्रामपंचायतीचा बेकायदेशीर आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे। या अधिकृत चौकशी अहवालात सरपंच भाऊसाहेब रहाणे आणि ग्रामविकास अधिकारी रामदास काळे हे दोषी ठरले आहे। या प्रकरणी ग्रामस्थ आकाश रहाणे, श्याम विजय रहाणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी 16 आणि 18 जून 2025 रोजी वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या। चौकशी दरम्यान सदर संरक्षण भिंती रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणारे असल्याचं निदर्शनास आले। भूमापन उताऱ्यानुसार संबंधित जमीन ही स्मशानभूमीसाठी आरक्षित असताना ग्रामपंचायतीने नियम धाब्यावर बसवत बांधकाम सुरू केल्याचे उघड झाले आहे। विशेष म्हणजे वरिष्ठ प्रशासनाकडून वारंवार नोटिसा व पत्रव्यवहार होऊनही ग्रामपंचायतीने कोणताही खुलासा सादर केला नाही। या संपूर्ण प्रकरणात सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्याकडून पदाचा गैरवापर, शासकीय निधीचा गैरवापर, आर्थिक नियमांचे उल्लंघन तसेच कायद्याचे उल्लंघन झाल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा शिस्त नियम 1967 अंतर्गत कारवाईस पात्र असल्याचेही अहवालात नमूद झाले आहे। दरम्यान ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत दोषींवर तात्काळ निलंबन, फौजदारी कारवाई, शेतकऱ्यांचा बंद केलेला रस्ता त्वरित खुला करणे, बेकायदेशीर संरक्षण भिंती तोडणे तसेच ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कारभाराची स्वायत्त चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे। आता वरिष्ठ प्रशासन या गंभीर प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण चंदनापुरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। नवतेज महाराजसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।